आज रामटेकच्या मातीतून एक अशी कहाणी जन्माला आली आहे जी फक्त ऐकायची नाही तर मनात साठवायची आहे। कारण ही गोष्ट आहे धैर्याची, जिद्दीची आणि नारी शक्तीच्या विजयाची। रामटेकच्या डॉक्टर अंशुजा किंमतकर आणि लक्ष्मी माथरे या दोन धाडसी महिलांनी कारने तब्बल 22,530 किलोमीटरची भारत परिक्रमा यशस्वीरित्या पूर्ण केली आहे। 84 दिवसाचा प्रवास, 27 राज्य, असंख्य अडथळे, पण मनात एकच निर्धार, आपण थांबायचं नाही। 1 ऑक्टोबरला रामटेक मधून सुरू झालेली ही यात्रा 23 डिसेंबरला पुन्हा रामटेक मध्ये परतली आणि या दोन लेकींच्या स्वागतासाठी संपूर्ण शहर अभिमानानं उभं राहिलं। भारत परिक्रमा, भारत के रंग नारी के संग या विचारातून या दोघींनी स्वतः गाडी चालवत संपूर्ण भारत अनुभवलाय। जगातील सर्वात उंच मोटार योग रस्ता उमलिंगला, हिमालयातील बर्फाच्छादित वाटा, धार, वाळवंटाची जळजळीत उष्णता, 0 अंशाखालचं तापमान, नेटवर्क नसलेले रस्ते आणि आंतरराष्ट्रीय सीमालगतचा थरार। क्षण असेही आले जेव्हा जीवावर बेतणारी परिस्थिती होती, पण ध्येयावरचा विश्वास आणि स्वतःवरचा आत्मविश्वास कधीच ढळला नाही। आज ही भारत परिक्रमा फक्त एक प्रवास नाही तर प्रत्येक महिलेसाठी एक जिवंत प्रेरणा आहे। रामटेकच्या या दोन लेकींनी संपूर्ण देशाला दिला आहे एकच संदेश, महिला काहीही करू शकतात, फक्त स्वप्न पहा, धैर्य ठेवा आणि ते पूर्ण करण्यासाठी निघा। गजा महाराष्ट्र 24 न्यूज करता पंकज चौधरी, रामटेक, नागपूर। नमस्कार, मी डॉक्टर अंशुजा किंमतकर। आम्ही भारत के रंग नारी के संग हा एक्सपिडिशन 1 ऑक्टोबर 2025 पासनं सुरू केला आणि आज आमचा 84 डे आहे आमच्या भारत परिक्रमेचा। आम्ही आमच्या या परिक्रमेमध्ये 27 राज्यांमध्ये फिरून आलो आहे, शिवाय 6 इंटरनॅशनल बॉर्डर्स पण गेलो आहे। शिवाय जगातला सगळ्यात उंच मोटरेबल रोड जो आहे तो आहे 19,024 फुटावर। तिथे आम्ही महाराष्ट्रातल्या 2 पहिल्या महिला आहोत जिथे पोहोचलो आहे कार घेऊन। नंतर जगातलं दुसरं मोटरेबल खरदुंगला पास आहे, मोटरेबल रोड आहे, तो आहे 17,987 फीटावर। तिथे सुद्धा आम्ही आमची कार घेऊन पोहोचलो आहे। बर्फामधनं गाडी चालवली, नदीमधनं गाडी चालवली, पहाडांवरनं गाडी उतरवली। आमची गाडी 4x4 नसून सुद्धा आम्ही पूर्ण ही आमची ॲडव्हेंचरस ट्रिप राहिली नॉर्थ आणि नॉर्थ ईस्टची। आणि जगातलं एकमेव फ्लोटिंग नॅशनल पार्क आहे खैबुल निमझो, तिथे व्हिजिट केली आम्ही। स्टेरिंग हिच्या हातामध्ये होती आणि रस्ता असा निमुळता होता की जर स्टेरिंग अशी पलटली तर आमची गाडी जाईल आणि आम्ही जाईल, हे आमच्या डोक्यामध्ये आधीच चालू होतं। पण अंशुनी सगळं सांभाळून घेतलं आणि अशा बऱ्याच कठीण प्रसंगातून आम्ही गेलेलो आहोत। महिलांसाठी काय मेसेज द्याल? महिलांसाठी तर हेच म्हणेन की बघा, घर संसारामध्ये लागल्या तर स्वतःमध्ये जे गुण, कला, कौशल्य आहे ते विसरून जाऊ नका आणि एक पाऊल समोर टाका आणि स्वतःमध्ये कॉन्फिडन्स वाढवा, आत्मविश्वास वाढवा आणि आम्ही जो पराक्रम केला तसा नको करा, पण त्याच्या व्यतिरिक्त दुसरा करा। घरच्यांची किती तुम्हाला आठवण आली या प्रवासात? बघा, हा प्रश्न खूप हे आहे। आम्हाला जेव्हा जायचं होतं तेव्हा आम्ही मनामध्ये हे ठाणून घेतलेलं होतं की हा प्रवास होतपर्यंत परिवाराच्या जास्त अटॅचमध्ये राहायचं नाही। कारण की भावना ज्या असतात मुलांबद्दल, घरच्यांबद्दल, तर त्या बाईंच्या मनामध्ये एक वेगळ्या असतात। आम्हाला भारत परिक्रमा ही करून दाखवायची होती आणि चांगल्यारीत्या करून दाखवायची होती।